सायबर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ए.डी. शिंदे यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर विजयसिंह शिंदे, निरंजन निंबाळकर, सुनील शिंदे, सायबरचे सचिव आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर आर.ए. शिंदे, माजी कुलगुरू डॉक्टर पी.डी. साबळे, डॉक्टर व्ही.एम. हिलगे आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आनंद ग्रंथ उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये 25हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली विविध विषयांवरील पुस्तकं सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत। यानंतर महिला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। या अंतर्गत फूड टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझाईनमधील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ आणि वस्तू संशोधनाचं दालन उभारलंय। यामध्ये जवळपास 600 मुलींचा सहभाग आहे। या प्रदर्शनांतर्गत फूड टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थिनींनी अनेक नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थांची मांडणी शास्त्रोक्त पद्धतीनं केली आहे। अनेक प्रकारची पेय, हेल्दी स्ट्रीट फूड, परंपरा जोपासणारे ट्रॅडिशनल फूड्स प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत। इंटिरियर डिझाईन या विभागातील विद्यार्थिनींनी शीट्स, मॉडेल्स, शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, स्केचेस आदींचं सादरीकरण केलं। फॅशन डिझायनिंग या विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी त्यांचं शैक्षणिक काम यासह द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी फेरी 11 या चित्रांमध्ये गाऊन, वेडिंग गाऊन, डेनिम पॅचवर्क, शॉल याचा वापर करून तयार गारमेंट्स, तर तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींनी रिसायकल गारमेंट्स तयार करून प्रदर्शनात मांडणी केली आहे। या प्रदर्शनातून बरंच काही शिकायला मिळत असल्याचं विद्यार्थिनींकडून सांगण्यात आलं। फर्स्ट इयरला बेबी गारमेंट्स वगैरे शिकवले जातात, सेकंड इयरला ट्रॅडिशनल एम्ब्रॉयडरी शिकवल्या जातात, परत कम्प्युटरवर इलिस्ट्रेशन्स वगैरे कसे करायचे हे सुद्धा शिकवलं जातं आणि ह्याचा आम्हाला खूप चांगला फायदा होतो। आम्हाला नवनवीन काहीतरी शिकायला मिळतं, डिझाईन्स, परत एम्ब्रॉयडरीज, परत डिझायनिंग कसं करायचं हे सगळं आम्हाला इथं शिकवलं जातं आणि खूप छान प्रकारे सगळे शिक्षक शिक्षिका शिकवतात। सो आमच्या या एक्झिबिशनला तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन भेट द्यावी। पर्यावरण शास्त्र विभाग आणि वाणिज्य विभागामार्फत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। हे प्रदर्शन 5 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं असून याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.आर. कुलकर्णी यांनी केलंय। हा डिस्प्ले बघण्यासाठी बरेचसे इंडस्ट्री लोक आणि बरेचसे पब्लिक बाहेर येतात त्यांना, आणि ह्याच्यामुळे मुलांना एक स्वावलंबी होण्यासाठी एक त्याचा फायदा होतो मुलांना आणि त्यांचं कामाचं कौतुक होतं आणि ह्या मुलांचं मार्केटिंग कसं करता येईल, त्यांना हा प्रोडक्ट सेल कसं करता येईल, ह्याला मार्केट व्हॅल्यू कसं वाढवता येतील ह्याच्यावर ट्रेनिंगमध्ये त्यांना चांगलं मिळून जातील। ह्या वर्षभर मी शिकवतो आणि हे प्रत्यक्ष ह्या मुलं ह्याच्यामध्ये काम करतात। त्याच्यामध्ये हे मुलींसाठी एक पर्सनल करिअर डेव्हलपमेंटसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी हे खूप चांगला संधी आहे मुलींसाठी। आणि प्रदर्शन 3 दिवसासाठी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5पर्यंत चालू असेल। मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी हा प्रदर्शन बघावा आणि मुलांचं कामाचं कौतुक करावा, या सगळ्यांची मी कॉलेज वतीने विनंती करतो। या कार्यक्रमासाठी सायबर संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर आर.ए. शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं। यावेळी विभाग प्रमुख, शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या।